गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. अरे आमच्या मागण्या पुऱ्या करा. अरे आमच्या मागण्या पुऱ्या करा. दिंडोरीत किसान सभेचे जेलभरो आंदोलन, रस्त्यावर आंदोलनकर्त्यांचा 6 तास ठिय्या. दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन करण्यात आले. नवीन तहसील कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी मोर्चेकरांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलनकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने रस्त्यावरील वाहतूक एकेरी वळवण्यात आली. शेतीमालाला हमीभाव द्या, वाढीव वनजमिनींचे स्वतंत्र उतारा तयार करा, अपात्र दावे पात्र करा, सरकारी जमिनीवरील निवासी व शेतीची अतिक्रमणं नियमित करा, वाढती महागाई व बेरोजगारी कमी करा, स्मार्ट मीटर बसविणे बंद करा आदींसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 6 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात माकपचे सेक्रेटरी देविदास वाघ, तालुका अध्यक्ष रमेश चौधरी, जिल्हा सेक्रेटरी आप्पा वटाणे, वसंत गांगोडे, हिरामण गायकवाड, लक्ष्मण देशमुख, विजय पाटील, सुवर्णा गांगोडे, लक्ष्मीबाई काळे, केशव बहिराम, संजय गांगोडे, विकास शिरसाट आदींसह महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. 10 ऑगस्ट 2026 रोजी जेलभरो होते. या जेलभरोचे जे विषय आहेत, शेतकऱ्यांना राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आणि त्याही ठिकाणी त्यांना फसवलं गेले. दुसरी मागणी जी आहे आमची, शेतकऱ्यांच्या हमीभावाविषयी शेतकऱ्याला हमी भाव देऊ असं शासनाने सांगितलं. तिसरी जी मागणी आहे, जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, अभ्यास करून परीक्षा देतात आणि नेटसारखी पेपर फुटी होते, याचा निषेध म्हणून हा जेलभरो आहे. त्याचप्रमाणे इथला आदिवासी ज्यांना आज सरकार प्रत्येक बाईकमध्ये सांगते आदिवासींना आम्ही वनजमिनी दिल्या, परंतु तो जो 7/12 आहे तो अतिशय चुकीचा आहे. फक्त शासनाने सांगितलं का तिथल्या 7/12वरती सेपरेट 7/12 होईल, परंतु तो 7/12 आहे त्याच परिस्थितीत आहे. इतर अधिकाऱ्याचंच नाव आहे आणि कब्जेदार सदरी जे आहे ते वन विभाग आहे. म्हणून अनेक प्रश्न आहेत, तालुक्यातील स्थानिक प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत. आज मुख्यमंत्री महोदय म्हणतात नाशिक जिल्ह्यासाठी 20 कोटी मंजूर केले, परंतु आज नाशिक जिल्ह्याच्या रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर तो एक मृत्यूचा सापळा झालेला आहे. विद्यार्थ्यांचेही प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, आज काही खाजगी शाळा ज्या आहेत त्या फी वसूल करून घेतात आणि परत विद्यार्थ्यांना फी मागण्यासाठी तगादा लावतात. याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि शासनाला मी आव्हान करतोय, जर हे आमचे प्रश्न मार्गी जर लागले नाही तर याच्यानंतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे महाराष्ट्रभर होईल आणि परत एकदा हा लाल बावट्याचा किसान सभेचा कार्यकर्ता परत विधान भवनावर धडकल्याशिवाय राहणार नाही, एवढी शासनाला आव्हान करतोय आणि शासनाने याच्यानंतर त्याची दखल घ्यावी एवढी विनंती करतोय. इन्क्लाब जिंदाबाद. AN न्यूज मराठी, दिंडोरी.